नमस्कार, मी वर्षा घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 7 महत्त्वाचे बदल झालेले आहेत आणि ते कोणकोणते बदल झालेले आहेत त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं स्वरूप तेच आहे, योजनेचं नाव देखील तेच आहे, योजनेमध्ये जो तुम्हाला लाभ मिळणार आहे तो देखील तेच आहे। फक्त योजनेतील कागदपत्रांमध्ये थोडेसे बदल झालेले आहेत आणि ते 7 बदल कोणकोणते आहेत तर ते मी तुम्हाला सांगते। तर पहिला बदल जो झालेला आहे, तुमची अर्ज करण्याची जी मुदत होती ती पूर्वी 15 जुलैपर्यंतच होती, तर ती आता 2 महिन्यांनी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली। तर जर तुमचं जुलैपर्यंत जर फॉर्म भरून झाले नाही आणि ऑगस्टपर्यंत जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुमच्या योजनेतील जो तुमचा बेनिफिट आहे त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही। तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही पण हप्ते एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे तुमचं नुकसान काही होणार नाही। त्यामुळे सर्व महिलांनी हा बदल लक्षात घ्यायचा आहे की 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आपल्याला वाढवून देण्यात आलेली आहे। 2 नंबरची सर्वात महत्त्वाचा जो बदल झालेला आहे तो म्हणजे पूर्वी डोमेसाईल आणि जन्माचा दाखला हे दोनच दाखले ग्राह्य धरण्यात येणार होते, परंतु आता डोमेसाईलची अट थोडी शिथिल करण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल जर उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, त्यानंतर दुसरं आहे मतदार ओळखपत्र, त्यानंतर तिसरं आहे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि 4 नंबरचा आहे जन्म दाखला। यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। 3 नंबरचं जे महत्त्वाचा बदल झालेला आहे की पूर्वी 5 एकरपेक्षा जास्त शेती असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता, परंतु आता जमिनीची अट शिथिल करण्यात आलेली आहे, वगळण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यानंतर 4 नंबरचा जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे वयाची अट पूर्वी 21 ते 60 वर्ष होती, आता 21 ते 65 वर्ष ही अट ग्राह्य धरण्यात आलेली आहे। त्यामुळे 65 वर्षापर्यंतच्या सर्व महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। 5 नंबरचा जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी काय करायचं। समजा एखाद्या महिलेचा दुसऱ्या राज्यात जन्म झालेला आहे परंतु विवाह होऊन ती महाराष्ट्रामध्ये आता स्थायिक झालेली आहे, तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर त्यासाठी त्यांनी कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे तर त्यांनी त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र हे त्यांना ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर 6 नंबरचा जो महत्त्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे पूर्वी 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरलेला होता की उत्पन्नाचा दाखला या योजनेसाठी आवश्यक आहे, परंतु आता उत्पन्नाच्या दाखल्याची अट थोडी शिथिल करण्यात आलेली आहे आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या ज्या महिला आहेत, ज्या कुटुंबाकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे, तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आलेली, म्हणजे तुम्हाला वारंवार तहसीलला किंवा सेतू कार्यालयात चक्र मारण्याची गरज नाहीये। तुमच्याकडे जर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही। तर अशा पद्धतीचे जे काही बदल, तर 7 नंबरचा महत्त्वाचा बदल जो यामध्ये झालेला आहे, पूर्वी फक्त विधवा, परित्यक्ता, निराधार या ज्या विवाहित या महिला होत्या त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल असं सांगितलेलं होतं शासन निर्णयानुसार, परंतु आता जी सुधारणा झालेली आहे त्यामध्ये अविवाहित महिलेला सुद्धा एका कुटुंबातील एका पात्र महिलेला अविवाहित महिला जर असेल तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, परंतु कुटुंबातील एका पात्र महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर अशा प्रकारचे 7 बदल जे झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे। अर्ज करण्याची मुदत, तर अशा पद्धतीचे जे काही बदल झालेले आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे। मुख्य म्हणजे आपली अर्ज करण्याची जी मुदत आहे ती 2 महिने वाढवून देण्यात आलेली आहे आणि उशिरा जरी तुम्ही अर्ज केला, म्हणजे जुलैमध्ये तुम्ही करू शकला नाहीत, ऑगस्टमध्ये जरी अर्ज केला तरी सुद्धा तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचा बेनिफिट मिळणार आहे। त्यानंतरचं आहे तुमचं वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे, 65 वर्षापर्यंत महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यानंतर आहे तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट, जे तुम्हाला वारंवार तहसील किंवा सेतू कार्यालयात चक्रा माराव्या लागणार होत्या, ते पण आता अट शिथिल करण्यात आलेली। त्याऐवजी तुम्ही जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, तुमचं मतदार ओळखपत्र हे सुद्धा तुम्ही देऊ शकता। त्यानंतरचं जे आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून पूर्णतः सूट देण्यात आलेली आहे। त्यांनी फक्त त्यांचं रेशन कार्ड झेरॉक्स जोडली तरी सुद्धा त्यांचा या योजनेसाठी त्या महिला पात्र होणार आहेत। त्यानंतर जी जमिनीची अट होती पूर्वी 5 एकर शेती असलेल्यांनाच, 5 एकरच्या पुढे ज्यांना शेती त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
असं जे सांगितलेलं होतं, तर ते आता अट पूर्णतः रद्द करण्यात आलेली आहे आणि जमिनीची कुठलीही अट यामध्ये ठेवण्यात आलेली नाही. तर अशा पद्धतीने जे काही बदल होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्या असं मी सर्वांना आवाहन करते. आणि आपल्या अंगणवाडी सेविका त्यानंतर आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करते. नमस्कार.